सेंट्रॉइडचा प्रॉब्लेम आहे. फाइंड द सेंट्रॉइड ऑफ एन अनइक्वल अँगल सेक्शन 200 mm into 150 mm into 20 mm. असा क्वेश्चन फक्त दिलाय 6 मार्कला. आता अनइक्वल अँगल सेक्शन म्हणजे कोणत्या टाईपचं सेक्शन? अँगल म्हणजे काय? एक अँगल असणार आहे म्हणजे यल सेक्शन. म्हणजे यल डायग्राम काढायचे आपल्याला सेक्शन. सो यल सेक्शन कसा दिसतोय? आता ही यल सेक्शनची हाईट दिली, ही यल सेक्शनची हॉरिझॉन्टल लेंथ दिली आणि ही थिकनेस दिली. यल सेक्शन डायग्राम काढली, त्याची हाईट किती दिली? 200 mm आणि हॉरिझॉन्टल लेंथ दिली 150 mm आणि थिकनेस दिली 20 mm. आता सेक्शन कसं करायचं बघा, सेक्शन कसं करायचं. दिलेला सेक्शन आहे तो त्याप्रमाणे डायग्राम काढून घेतली. पुढची स्टेप काय? आता बेसिक फिगर तयार करायची. बेसिक फिगर म्हणजे फक्त रेक्टँगलच दिसतात आपल्याला. मिनिमम किती तयार होतील? 2. आता अशी लाईन काढायची का अशी? कशी जरी काढली तरी आन्सर बरोबर येतात. आपण अशी काढूया. ह्याला सेक्शन 1 म्हणूया, ह्याला सेक्शन 2. पुढची स्टेप काय? खाली एक बॉटमला एक ऍक्सिस काढायचा आणि लेफ्ट साइडला एक ऍक्सिस काढायचा. झालं. आता सेंट्रॉइड दाखवून घ्यायचे. या रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठं असणार आहे? त्याच्या सेंटरला G1. त्यानंतर या रेक्टँगलचा सेंट्रॉइड त्याच्या सेंटरला G2. डायमेन्शन पण बघून घेऊया. याचा हॉरिझॉन्टल 150, वर्टिकल 20 दिले. आता हे टोटल 200 आहे, पण हे किती शिल्लक राहते? खालचं 20 गेलं पण शिल्लक किती राहणार? 180. हे दाखवून घ्यायचं इथं 180 आणि हॉरिझॉन्टल त्याचं 20 झाले. डायमेन्शन सगळी बरोबर झालेत. आता फॉर्म्युला लिहूया. पहिल्यांदा 2 सेक्शन आहेत म्हणजे काढायचे आहे का आपल्याला सेंट्रॉइड म्हणजे x बार y बार. सो x बारचा फॉर्म्युला काय असतोय? a1x1 प्लस a2x2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. आणि y बारचा फॉर्म्युला काय असतोय? a1y1 प्लस a2y2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. म्हणजे पाहिजे काय आपल्याला? x1 x2 y1 y2 आणि a1 a2 त्या व्हॅल्यू इथं काढायच्या. x1 x2 y1 y2 a1 a2. x म्हणजे काय? हॉरिझॉन्टल डिस्टन्स. या लेफ्ट ऍक्सिस पासून G1 आणि G2 ची डिस्टन्सेस म्हणजे x1 x2. तर पहिल्या सेक्शनच्या G1 चं डिस्टन्स इथून किती असणार आहे? हे 150 त्याच्या हाफ 75 mm. त्यानंतर x2 म्हणजे इथून G2 चं डिस्टन्स हे टोटल 20 आहे 10 mm. त्यानंतर y1 म्हणजे बॉटम पासून G1 चं डिस्टन्स टोटल 20 आहे. हे हाफ किती असणार? 10 mm. आणि y2 म्हणजे G2 चं बॉटम पासून डिस्टन्स हे किती असणार? हे वरचं 180 आहे. हे हाफ किती असणार? 90 प्लस हे खालचं 20 म्हणजे 110 mm. त्यानंतर A1 म्हणजे सेक्शन 1 चा एरिया 150 into 20 किती असणार? 3000 mm स्क्वेअर. आणि A2 म्हणजे या सेक्शनचा एरिया 180 into 20 म्हणजे किती असणार? 3600 mm स्क्वेअर. बरोबर. 180 into 20. ओके. आता सगळ्या व्हॅल्यू मिळाल्यात. फॉर्म्युल्यात फक्त पुट करायचं. x बार इज इक्वल टू काय येणार? A1 किती आहे? 3000 into x1 75 प्लस A2 किती आहे? 3600 into x2 10 डिवायडेड बाय A1 प्लस A2 म्हणजे 3000 प्लस 3600. हे कॅल्शियम पुट करा. वरच्याला एक ब्रॅकेट, खालच्याला एक. किती येते? x बार इज इक्वल 39.54 mm. याला x बार. आता y बार मध्ये A1 किती आहे? 3000 इंटू y1 किती आहे? 10 प्लस A2 3600 इंटू y2 110 डिवायडेड बाय A1 प्लस A2 म्हणजे 3000 प्लस 3600 इज इक्वल टू. हे कॅल्शियम पुट करा. वर एक ब्रॅकेट, खाली एक.
किती येते 64.54 mm. ओके, एक्स बार वाय बार निघालं हे आता आपल्याला डायग्राम मध्ये दाखवायचे. सो एक्स बार म्हणजे काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे लेफ्ट ऍक्सिस पासून हॉरिझॉन्टल. आता इथपर्यंत 20 आहे, 39 आहे आपलं, म्हणजे थोडं पुढे जाणार. म्हणजे समजा इथं काढतो मी अंदाजे, हा असणार आहे सेंट्रॉइडल वाय ऍक्सिस. किती डिस्टन्स वर, एक्स बार वर सेंट्रॉइडल वाय ऍक्सिस. त्यानंतर वाय बार किती आहे 64.54. आता हे खालून 20 आहे, इथपर्यंत 110 आहे. 64 म्हणजे त्याच्या हाफच्या थोडं जास्त असणार आहे. म्हणजे इथं काढतो मी ऍक्सिस, हा काय आहे सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस, म्हणजे सेंट्रॉइड मधून जाणारा. आणि दोन सेंट्रॉइडल ऍक्सिस जिथं इंटरसेक्ट होत आहेत तो पॉईंट कोणता, सेंट्रॉइड. आणि त्याचे इंटरसेप्ट असतात एक्स बार कॉमा वाय बार. झालं, असं डायग्राम मध्ये दाखवायचं एक्स बार वाय बार काढलेला. हा प्रॉब्लेम पण 6 मार्कला D.2च्या एक्झाम मध्ये विचारलेला.